स्वागत आहे सर्वांचं सारिकाच देशविदेशी पदार्थामध्ये. नाश्त्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यांना आवडेल असा पदार्थ कोणता बनवता येईल तर तो म्हणजे व्हेज ग्रिल सँडविच. या सँडविचमध्ये मी वापरलेला आहे हिरवी शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो आणि बटाटा, त्याचबरोबर चीजचाही वापर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सँडविचसाठी लागणारी हिरवीगार चटणी इथे मी बनवलेली आहे. चला तर मग सँडविच बनवायला सुरुवात करूया. चटणी बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे पुदिना, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. हिरवीगार चटणी आहे त्यामुळे पुदिना आणि कोथिंबीर यांचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आणि ही चटणी जी आहे ती तुम्ही केव्हाही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तसंच एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक लसूण घेतलेला आहे, एक मोठी लसूण पाकळी आहे. त्यानंतर इथे मी डाळवं घेतलेलं आहे थोडंसं, ज्यामुळं चटणीला घट्टपणा येतो. तर सँडविचसाठी चटणी बनवत आहोत त्याच्यामुळे जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे. दाटसर असं याचं कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर घट्ट अशी चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ती वापरू शकता. तर चटणी मी काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मीठ घालून हलवून मी ही बाजूला करून ठेवते आहे. तर बघितलं याची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट अशी दाटसर चटणी आहे. अशीच कन्सिस्टन्सी लागते आपल्याला सँडविच बनवताना. तर इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. याच्या कडा पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला लोणी लावून घेत आहे. तर हे घरचंच लोणी आहे, घरचं बटर आहे, घरी बनवलेलं. तर हे बटर मी इथे लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर आता ही ग्रीन चटणी जी आहे ती लावून घ्यायची आहे. बटर लावल्यामुळे ग्रीन चटणीला पाणी सुटत नाही आणि सॉगी होत नाही आपलं सँडविच. तर चटणी लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपल्याला भाज्यांचे थर द्यायचे आहेत. सगळ्यात आधी इथे मी उकडलेला बटाटा ठेवत आहे. बटाट्याचे बारीक असे काप इथं मी करून घेतलेले आहेत. बटाटा ठेवून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकल्यानं सँडविच हे एकदम चटपटीत लागतं. त्याचबरोबर तुम्हाला जर थोडंसं मीठ हवं असेल तर तेही टाकलं तरीही चालेल. त्यानंतर इथे मी आता कांद्याचा थर लावून घेत आहे. तर कांद्याचेही बारीक असे स्लाइस केलेले आहेत. सँडविच बनवताना जेवढं आपल्याला पातळ काप करता येतील तेवढे पातळ काप करावे, त्यामुळे सँडविच हे एकदम चविष्ट लागतं. पुन्हा एकदा इथं मी चाट मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे मी आता शिमला मिरचचे जे बारीक तुकडे केलेले होते ते तुकडेही याच्यावर ठेवत आहे. तर लहान मुलांना हे असं सगळ्या भाज्या मिक्स करून केलेलं सँडविच हे खूप आवडतं. एरवी तर ते भाज्या खात नाहीत, पण असं जर तुम्ही बनवलं तर नक्की ते आवडीनं हे सँडविच खातात. याच्यानंतर इथे आता टोमॅटोचा थर लावलेला आहे आणि पुन्हा एकदा आता याच्यावर चाट मसाला टाकायचा आहे. तर ही प्रोसेस झाल्यानंतर आता याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे. तर मी इथे आता चीज खिसून टाकत आहे. लहान मुलांसाठी बनवत आहोत त्याच्यामुळे थोडंसं चीज जेवढं जास्त टाकेल तेवढं एकदम टेस्टी आणि चविष्ट होतं सँडविच आणि मुलंही आवडीने खातात. तर बऱ्यापैकी मी इथं चीज टाकलेलं आहे आणि आता याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला ब्रेडवर लोणी लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा चटणी लावून हा ब्रेड आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. तर इथे मी पुन्हा एकदा हिरव्या चटणीचा एक थर देत आहे. चटणी लावून झालेली आहे. आता मी सँडविचवर हा ब्रेड ठेवत आहे आणि ब्रेड ठेवून थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या व्यवस्थित सेट होतात आतमध्ये. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आपल्याला लोणी लावायचं आहे आणि हे जे सँडविच मेकर आहे त्याच्यावर आपल्याला हे उलटं ठेवायचं आहे. ज्या भागावर आपण लोणी लावलेला आहे तो भाग असा उलटा करायचा आहे आणि पुन्हा वरच्या बाजूवरही आपल्याला लोणी लावून घ्यायचं आहे.
लोण्यामुळे सँडविच हे व्यवस्थित भाजलं जातं, छान असा ब्राऊन रंग येतो त्याला. आता हे सँडविच मेकर जे आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. ते या ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला आतमध्ये घालून घ्यायच्या आहेत. हाताने नाहीतर मग सुरीच्या साहाय्याने ह्या कडा ज्या आहेत ब्रेडच्या ते आपल्याला आतमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित दाबून आपल्याला हे सँडविच आता दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना सँडविच आपल्याला चारही बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूला जी उष्णता आहे ती व्यवस्थित लागली जाईल. तर मधोमध तर सँडविच व्यवस्थित भाजतंच, पण कडेला भाजत नाही. अशा वेळेस मात्र ते, आता तुम्ही इथं बघितलं असेल, सँडविच मस्त असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने. तर याच्या बाजूच्या कडाही आपण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. आता सँडविच मी इथं कट करून दाखवते तुम्हाला. तर मस्त असं ग्रिल सँडविच खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे. तर यातल्या भाज्याही तुम्ही बघू शकता, मस्त अशा रंग त्यांचा दिसत आहे आणि मस्त असं सँडविच इथं बनून तयार झालेलं आहे. अगदी झटपट बनतं आणि एकदम टेस्टी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. मुलांबरोबर सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे. तर तुम्हीही हे ग्रिल सँडविच नक्की बनवून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.